दिवे घाटात आज चक्क अजितदादा दिसले मला. मित्रांनो, माऊलीच्या पालखीतील सगळ्यात अवघड टप्पा म्हणजे दिवे घाट आणि मी आलोय दिवे घाटात. तर दिवे घाटात थांबलो. आता पाठीमाग बघू शकता तुम्ही विठ्ठलाची मूर्ती आणि इकडं व्हिडिओ काढायला काही वरतीच जाऊन देत नाही. सगळे पोलिसांनी एकदम पॅक टाईट केलेलं आहे. वरती अजिबात जायचं नाही सांगितलेलं आहे. एकदम त्यांना आपण स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन असतील पण आपण काही त्यांना काही त्रास देणार नाही. इथून जेवढं काय दिसतंय तेवढं तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. आता निम्म्या घाटापर्यंत पालखी आलेली. गर्दी दाखवतो. गर्दी तर मित्रांनो, वारकऱ्यांचा आनंद बघू शकता. मित्रांनो, तुकाराम मुंडे साहेबांचे पण पोस्टर आहेत. हो, बघू शकता तुम्ही. मुंडे साहेब. मित्रांनो, थोडी जागा बदलली. आता मी वरती आलोय. इथून कसं दिसतंय बघा. मित्रांनो, जवळपास 4 तास झालं मी थांबलोय, पण अजून पण गाड्या चालल्यात आणि पालखी आली 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 म्हणतात, पण पालखी काही आहे नाही वरती. मी थांबून थांबून पाय दुखायला लागले. थोड्या वेळ बसलो, परत उभा राहिलो, पण काय पालखी आहे नाही मित्रांनो. थोडाच निरोप सांगा पांडुरंगाला, परत पाठवा माझ्या विठ्ठलाला. आणि दादांचा फोटो हे बघून खरंच डोळ्यात पाणी आलं. आणि दुसऱ्या क्षणी हा बघ, हा व्हिडिओ दिसला. दादा आले का काय परत असं मला वाटलं. दादांसारखा सेम गेटअप आणि एकदम पक्की रुबाबदार दादांसारखाच माणूस दिसत होता. दादा आले. मित्रांनो, 7:30-8च्या दरम्यान पालखी आली आणि पालखी आल्यावर काय वातावरण होतं तिथलं. सगळीकडे जल्लोष झाला, कारण एवढ्या वेळ सगळे वाट पाहत होते आणि शेवटी एवढ्या वेळाच्या प्रतीक्षेनंतर जेव्हा पालखी दिसली तेव्हा काय आनंद वेगळाच होता.